नमस्कार मित्रांनो, मी आहे माधुरी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आली आहे नॉर्थ केरलामधल्या सुंदर अशा कन्नूरमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथलं पारंपरिक नृत्य, खास करून थय्यम आणि कन्नूरमधील फिरण्यासारख्या सुंदर जागा दाखवणार आहे. ही ट्रिप मी एका टूर कंपनी सोबत केली आहे. त्यांचा रेफरन्स मी खाली कमेंट बॉक्समध्ये पण दिला आहे. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया. कन्नूरला पोहोचण्यासाठी तुम्ही भारतातील कुठल्याही भागातून त्रिवेंद्रमला जाणारी ट्रेन पकडू शकता आणि थेट कन्नूर रेल्वे स्टेशनला उतरू शकता. तसंच कन्नूरला स्वतःचा इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील आहे, जे शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. स्टेशनला उतरल्यावर मी स्टेशन प्लॅटफॉर्मवर असलेल्या हॉटेलमध्ये छानसा ब्रेकफास्ट ऑर्डर केला आणि त्याचा आस्वाद घेत दिवसाची सुरुवात केली. ब्रेकफास्ट नंतर या टूर कंपनीकडून आमचं पिकअप झालं आणि आमच्या प्रवासाची सुरुवात झाली. तर मित्रांनो, सर्वात आधी आम्ही आलो आहोत सेंट अँग्लो फोर्टला. इथली एंट्री फीस जी आहे ना ती 20 रुपये आहे. हा किल्ला 1505 मध्ये पोर्तुगीजांनी बांधला होता. त्या काळात सागरी व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी असे किल्ले उभारले जात होते. किल्ल्याभोवती अरबी समुद्राचं अप्रतिम दृश्य दिसतं. मजबूत दगडी भिंती आणि ऐतिहासिक बांधकाम पाहायला मिळतं. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश या 3 सत्तांनी इथे राज्य केल्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. यानंतर थोडासा प्रवास करून आम्ही पोहोचलो आहोत केरला फोल्कलोर अकॅडमीमध्ये. तर ही जी संस्था आहे ना, केरळच्या समृद्ध लोकपरंपरेचं जतन करण्यासाठी 1995 साली सरकारने याची स्थापना केली. इथे तुम्हाला थय्यम सारखं प्रसिद्ध लोकनृत्य, विविध लोककला प्रदर्शन, पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांचे संग्रह पाहायला मिळतील. तर अकॅडमी व्हिजिट करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो आहोत पुलारी लंच होममध्ये दुपारच्या जेवणासाठी. इथे मी पारंपरिक साऊथ इंडियन जेवणाचा आस्वाद घेतला. हे हॉटेल जे आहे ना, खास करून नॉनव्हेज जेवणासाठी खूप प्रसिद्ध आहे. तर इथे मी या ठिकाणी जी आहे ना व्हेज थाली ऑर्डर केली होती आणि माझ्या समोरच तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझ्या फ्रेंडने इथे चट्टी चोरू करून नावाची एक डिश असते ती ऑर्डर केलेली. जेवणानंतर आम्ही आमच्या स्टेकडे निघालो. हा स्टे टूर पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. AC नॉन AC दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत आणि मला ट्विन शेअरिंग रूम मिळाला आहे एका रात्रीसाठी. आता आम्ही फ्रेशन अप होऊन चाललोय थय्यम बघायला. तर आता थय्यम बघायला जाऊया आपण आणि तिकडचा पारंपरिक नृत्य उत्सव कसा असतो तो बघूया. हॉटेलवरती थोडा आराम करून आम्ही इकडे जवळपास असलेल्या मुत्तप्पन टेम्पलला आलो आहोत. सध्या आहे मुत्तप्पन मंदिराचा एंट्रन्स. सो थय्यम सुरू होण्याआधी ना एक इथे विधिवत पूजा होते आणि त्याच्यानंतर थय्यम जे आहे ते सुरू होतं गावामध्ये. त्याआधी इथे पूजा होते, पण अनफॉर्च्युनेटली जे आतमध्ये विधी होते ना त्याचं व्हिडिओ बनवायला अलाव नाही, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही. पूजा झाल्यानंतर इथे जी समोर तुम्हाला एक बैठक दिसते आहे ना, त्या ठिकाणी प्रसाद दिला जातो आणि चाय दिली जाते सोबत, सर्वांना दिली जाते. एक मेल आणि फिमेलची 2 वेगवेगळ्या लाईन आहे. तर इथे ते तुम्हाला दिलं जातं फ्री ऑफ कॉस्ट. ते टेम्पल आहे, पण ह्याच्या आतमध्ये जी पूजा होते ती मी तुम्हाला दाखवू नाही शकली कारण इथे कॅमेरा आणि फोटोग्राफी अलाव नाही आहे. हे जे समोर दिसतं ना हे मंदिर आहे. इथे मंदिरात आतमध्ये एंट्री करण्याच्या आधी इथे तुम्हाला पाय धुवावे लागतात. त्याच्या ठीक बाजूला ना हा एक बोटिंग पॉइंट आहे, जिथे तुम्ही 50 रुपये पर पर्सन देऊन बोटिंग करू शकता इफ यू वॉन्ट. हा स्पॉट आहे. या मंदिर परिसरात ना तुम्ही बघू शकता बरीचशी दुकानं आहेत जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. आपल्या घरासाठी काय काय शोपीस आहेत ते घेऊ शकता. लहान मुलांची खेळणी वगैरे ते घेऊ शकता. तर मंदिरातून बाहेर पडल्यावर थोडासा प्रवास करून आम्ही आता पोहोचलो आहोत निलियार कोट्यम इथे. मित्रांनो, इथे केरळमधला सर्वात उंच आणि आकर्षक थय्यम प्रकार पाहायला मिळतो. मोठा अलंकारिक शिरोभूषण आणि लाल रंगाचा पोशाख हे याचं खास वैशिष्ट्य आहे. बनारसी
Hi Ajit. Hi Srishti. Hi. You are from I am from Jharkhand, but I live in Bangalore. Ajit. मित्रांनो, आम्ही एका स्थानिक घरात पोहोचलो आहोत जिथे पूर्ण रात्र थय्यमचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळणार आहेत आज. तर थय्यम जे आहे ना, एक अत्यंत प्रसिद्ध आणि पारंपरिक नृत्य आहे. हे सादर करण्यापूर्वी कलाकाराला 41 दिवसाचा कठोर उपवास करावा लागतो. या काळात शाकाहार, ब्रह्मचार आणि नियमित पूजा ध्यान पाळलं जातं. ही परंपरा तब्बल 1500 वर्षापासून चालत आली आहे. थय्यममध्ये कलाकार देवाचं रूप धारण करतो आणि त्यावेळी लोक त्याला जिवंत देव मानतात. हे नृत्य नसून एक धार्मिक विधी आहे. सादरीकरणाआधी ढोल ताशाच्या आवाजात देवतेचे आवाहन केले जाते. कधी कधी अग्नी विधी देखील केला जातो. तर प्रसादाच्या स्वरूपात इथे जेवण दिले जाते जिथे थय्यम चालतं. मुंबई रात्रीचे 2 वाजले आणि मी पुन्हा आलीये थय्यम बघायला. आता थय्यम बघूया रात्री का नाही का कसं असतं ते. गर्दी बघायचं केवढी आहे एवढ्या रात्री पण, ते पण स्पेशल थय्यम पाहण्यासाठी. बघा मित्रांनो केवढी लोक आली आहे. सुमारे 5 तास थय्यम पाहिल्यानंतर सकाळी 7:30च्या सुमारास आम्ही हॉटेलवरती परतलो आणि थोडासा आराम केला या ठिकाणी. तर मित्रांनो, ब्रेकफास्टसाठी आम्ही आलो आहोत एका रेस्टॉरंटमध्ये. इथे सगळ्यांनी मिळून हसत खेळत ब्रेकफास्ट एन्जॉय केला. Hi guys, my name is Shrishti. ये मेरा पहला सोलो ट्रिप था. दो लोग मिल गए जिसके साथ मजा आ रहा है बहुत ज्यादा. तर मित्रांनो, ब्रेकफास्ट नंतर आम्ही आलो होतो पुन्हा हॉटेलवरती. तर हॉटेलवरती आम्ही आलो अराउंड 9:30च्या आसपास. तेव्हापासून आम्ही थोडाफार रेस्ट केला इथे. रेस्ट केल्यानंतर आता वाजले आहेत दुपारचे 12:30. तर आता इथून आम्ही चेकआउट करतो आहोत आणि इथून आम्ही आता पुढे जाणार आहोत लंच करायला. आणि लंच करून आम्ही इकडचे कन्नूर मधले 2-3 स्पॉट्स आहेत ते कव्हर करणार. त्याच्यानंतर हे जे पॅकेज मधली जी माणसं आहेत ती मला कन्नूरचा बस डेपो आहे तिथे मला ड्रॉप करतील. तर त्यानंतर माझी ही ट्रिप एंड होईल. सो 2 दिवसाच्या कन्नूर ट्रिपमध्ये ह्या ज्या जागा ह्यांनी इन्क्लूड केलेल्या पॅकेजमध्ये तर त्या मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला जर कन्नूर जे आहे तुम्हाला थय्यम नाही बघायचं आहे, तुम्ही कुठल्या वेगळ्या सीझनला येत असाल तर तुम्ही ज्या जागा आहेत त्या तुम्ही पर्सनल इकडून व्हेकल जे आहेत बुक करून एक्सप्लोर करू शकता. ज्या जागा मी तुम्हाला सांगितल्या आहेत आणि त्या कमेंट बॉक्समध्ये मी मेन्शन केलेल्या आहेत. तर त्या जागा तुम्ही इथले जे लोकल रिक्षा ड्रायव्हर हे मीटर प्रमाणे चालतात आणि ते तुम्हाला पर्टिक्युलर तुमच्या जागेपर्यंत पोहोचवतील. तर साईट सीन साठी तुम्ही इथे रिक्षा वगैरे वापरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. बेस्ट डिसीजन था पैकेज लेके आना, क्योंकि अकेले आते तो समझ नहीं आता कहाँ जाना है, क्या करना है, किसके साथ रहना है, किसके साथ नहीं रहना है. पैकेज में एटलीस्ट एक ग्रुप मिल गया और मतलब लग ही नहीं रहा था कोई स्ट्रेंजर है. सब लग रहा है कि एकदम ऐसा कब से जानते हैं सबको, सबके साथ मस्ती मजाक मारपीट सब हो रहा है. तो मजा आ गया और सब एक दूसरे का फोटो वोटो अच्छे से ले दे रहे हैं. तो पूरा ट्रिप एकदम बेस्ट हो गया. ये वाला फोटो वोटो भी एक नंबर आया है. ओके. दुपारच्या जेवणासाठी आम्ही पुन्हा शहरातील रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि मी पुन्हा साऊथ इंडियन मील्स ऑर्डर केलं आहे. जेवण करून झाल्यानंतर आम्ही थोडासा प्रवास करून या ठिकाणी आलो आहोत अरक्कल म्युझियमला. तर हे जे संग्रहालय आहे ना, हे केरळमधल्या मुस्लिम राजघराण्याच्या इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला राजघराण्याचे फर्निचर, शस्त्रे, प्राचीन हस्तलिखिते, कुराणाचे प्रती, जुने उपकरणे अशा अनेक ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतील. आणि हे जे संग्रहालय आहे ना, केरळ सरकारच्या मदतीने जतन करण्यात आलं आहे. हे खूप ओल्ड सामान आहे. केवढ्या मोठं ही जेवणाची पातेली आहेत या ठिकाणी. भरपूर मोठी आहे ती जेवणाची पातेली आणि तिथे तो हुक्काचा पंप पण दिसतो आहे. हा भरपूर जुना आरसा आहे बघायला गेलं तर. मित्रांनो, दुपारचे वाजले आहेत 4:30 आणि आम्ही आलो आहोत पयंबल बीचवर.
पयंबल बीच जे आहे ना, ही आजच्या दिवसाची सुंदर जागा आहे सनसेट पाहण्यासाठी. तर इथलं सुंदर वातावरण अनुभवून मी माझ्या परतीच्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. Bye. We are missing. That miss you is for someone else, right? No, not someone else. Yeah. Bye. तर मंडळी, अशा पद्धतीने माझा 2 दिवसाचा प्रवास इथे संपलेला आहे पयंबल बीचच्या समोरच. तर आता मी चालले आहे कन्नूरच्या बस स्टँडला, जिकडून माझा परतीचा प्रवास मी सुरू करणार आहे. तर माझ्या 2 दिवसाच्या जर्नीचा आजचा शेवटचा दिवस आहे. मी आतापर्यंत तुम्हाला खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर केली. तरी तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.